मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये चर्चा झाली आहे। या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 40 मिनिटांची चर्चा झाली। मोहोळ यांनी रवींद्र धंगेकरांची तक्रार आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा यांच्याशी चर्चा करू असं म्हटलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोहोळांना आता आश्वासन मिळालेलं आहे। धंगेकर आणि मोहोळ यांच्यामधला वाद आता विकोपाला गेलाय। वादाच्या पार्श्वभूमीवरती ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे। दरम्यान रवींद्र धंगेकरांचा मुरलीधर मोहोळ यांच्यावरती आता नवा आरोप आहे। मोहोळ महापौर असताना बढेकर बिल्डरची गाडी वापरत होते असा आरोप रवींद्र धंगेकरांनी आपल्या ट्विटमधून केलेला आहे। आपण पाहतोय की सध्या रवींद्र धंगेकरांनी काल एक वेगळाच आरोप केलेला होता, नवा आरोप केलेला होता। त्यांनी एक ट्विट केलेलं होतं आणि या ट्विट नंतर आता चर्चांना उधाण आलेलं आहे। धंगेकरांचा नवा आरोप काय ते आपण पाहतोय। पुण्याचे महापौर असताना बढेकर बिल्डरची इनोवा क्रिस्टा गाडी ही मोहोळ वापरत होते। शासकीय पाटी लावून MH12 SW0909 या नंबरची गाडी ते वापरत होते। खासगी व्यावसायिकाचं वाहन वापरणं नीतिमत्तेला धरून आहे का असा सवाल धंगेकरांनी उपस्थित केलाय। मोहोळांच्या कारकिर्दीमध्ये पुणे मनपा अतिशय भ्रष्ट झाली आहे। 5 ते 20 वर्षांसाठी टेंडर दिल्यानं पुणे मनपाची दुरावस्था झालेली आहे। मागच्या आठवड्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले की मी त्यांच्या बॉसला सांगतो। म्हणजे मी काय बोलतो हे त्यांच्या लक्षात आलंय, मी काय बोलतो हे त्यांच्या लक्षात आलंय। तर आता त्यांनी योग्य तो निर्णय घ्यायचा। एक तर त्यांनी सांगायचे की धंगेकर ग बस, नाही तर मोहोळला म्हणा चोऱ्या करू नको। एवढे दोन त्यांना उत्तर त्यांच्याकडे आहेत। ती कुठलं उत्तर त्यांनी द्यायचं ते ठरवलं। एक लोकप्रतिनिधी म्हणून जैन धर्मियांच्या आमच्या सगळ्या बांधवांच्या भावना ह्या लक्षात घेऊन उलट मला मदत काय करता येईल हा मी विचार करतोय। राजू शेट्टी आले, माहिती घेतली नाही, बेछूट आरोप करत सुटले। त्यांनी केले की लगेच आमच्या पुण्यातले स्वयंघोषित बिळात बसलेले उंदीर बाहेर आले, नेते म्हणून बाहेर आले आणि बोलायला लागले। बोलू द्या, मला फरक पडत नाही।